मंडळी नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय जसा खेड्यातल्या जे ज्येष्ठ वयोवृद्ध लोक आहेत त्यांना परिचित आहे, परंतु जे काही माझे बांधव आहेत त्यांना थोडासा हा नवीन वाटू शकतो. विषय असा आहे की जेव्हा आपण आमंत्रण देतो, ज्याला आपण बोली भाषेमध्ये आवतन असा शब्दप्रयोग वापरतो, तर आवतन देताना आवतन देण्याचेही काही प्रकार आहेत बरं का. उदाहरणार्थ आवतन दिलं तर आपल्या घरातल्या किती माणसांनी त्या कार्यक्रमाला जायचं, म्हणजे भोजनाला जायचं, हा एक काही संकेत आपल्याला तिथं समजला पाहिजे. दुसरा आमंत्रणाचा प्रकार असतो मुंडासबंद आवतन, त्याचा अर्थ काय होतो. आणि तिसरा आवतन किंवा आमंत्रणाचा प्रकार आहे चूलबंद आवतन. हा विषय घेण्याचा उद्देश असा की आज मी महाविद्यालयामध्ये बसलो असताना माझे जे मित्र आहेत सहकारी, प्राध्यापक खंडाळे, प्राध्यापक उद्धव बिन्नीवाले आणि प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चंदनशिवे, आम्ही सहज चर्चा करत असताना ते म्हटले सर अशा प्रकारचं आवतन आलेलं आहे चूलबंद आवतन. तर मग चूलबंदचा अर्थ काय होतो, ते मी जसं म्हटलं ग्रामीण भागामध्ये आजही हा प्रघात आहे. जे आपण बलुतेदार आलुतेदार असे शब्द वापरतो ना, तर आजही तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये बघा, सर्वत्र मला सांगता येणार नाही, पण मी माझ्या गावचं जर उदाहरण जर दिलं तर माझ्या गावात आजही आमंत्रण किंवा आवतन देण्याचं जो काही कार्य आहे तो कुटुंब प्रमुखाशी चर्चा करून, ज्यांच्या घरी हा कार्यक्रम आहे त्या माणसाचं जे काही कुटुंब आहे त्याच्यातल्या प्रमुखाशी चर्चा करून किती जणाला आवतन द्यायचं अर्थात आमंत्रण द्यायचे, आणि ते आमंत्रण देण्याची जबाबदारी न्हावी समाजातला माणूस करतो. म्हणजे तो येतो, कुटुंब प्रमुखाशी चर्चा करतो, यादी घेतो किंवा नावं लक्षात ठेवतो आणि तो गावात अमुक अमुक यांच्या घरी आवतन आहे, जेवायला जायचे, या पद्धतीने तो आवतन देत जातो. आता आवतन देताना कार्यक्रमाची रूपरेषा बघितल्याच्या नंतर आपल्याला जर प्रत्येक घरातून किंवा जे काही तुम्ही यादी काढलेली आहे त्या घरातला फक्त एकच माणूस आपल्याला बोलवायचा आहे भोजनासाठी असं गृहीत धरा, तर आमंत्रण किंवा आवतन देण्याचा कोणता प्रघात आहे. मग तो फक्त एवढंच म्हणेन देशमुख सरच्या इथलं आवतन आहे आणि तो पुढे निघून जाईल, प्रत्येक घरापुढे जाईल देशमुख सरच्या इथलं आवतन आहे. म्हणजे त्या घरातली मंडळी समजून जाते की देशमुख सरांच्या इथं जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला आपल्या घरातल्या फक्त एकाच माणसानं भोजनासाठी जायचे, आवतन आलेलं आहे. परंतु याचा अर्थ सगळ्याच्या सगळ्या लोकांनी जाणं असा होत नाही. त्या दूतानं, ज्याला मी मेसेंजर असं म्हणेल, जो काही मी प्रतिनिधी माझा पाठवला होता, तर त्यानं तुमच्या दरवाजा पुढे येऊन काय सांगितलं, देशमुख सरांच्या इथलं आवतन आहे. तर मग तुमच्या इथल्या महिला किंवा पुरुष ते बरोबर समजून जातात की किती वाजता आहे. मग असं गृहीत धरा दुपारी 2 वाजता जेवण आहे, तर तुमच्या इथला एक माणूस तिथं जेवायला येतो, आवतन आहे. बरं, आता असं गृहीत धरा की त्याच माझ्या प्रतिनिधीनं आवतन देताना असं सांगितलेलं आहे देशमुख सरांच्या घरचं आवतन आहे आणि मुंडास बंद आवतन आहे. तो सगळं असं गावभर किंवा जी जी काही मंडळी आपण सिलेक्ट केलेली आहे, निवडलेली आहे, त्यांच्या घरी जाऊन तो मोठ्यानं असं सांगतो की देशमुख सरांच्या इथलं मुंडास बंद आवतन आहे. आता मुंडास बंद आवतन याचा अर्थ काय होतो, तर याच्यावरून आमची चर्चा सुरू झाली की ते बिन्नीवाले सर आणि खंडाळे सर म्हणजे सर हा शब्द आम्हाला माहीत नव्हता. तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही आजही बघितलं असेल तर पटक्याला मुंडासे असं म्हणतात. जो आपण फेटा बांधतो ना, फेटा, त्याला बोली भाषेतला एक शब्द आहे मुंडासे. बऱ्याच वेळा आपण असं डोकं जर असेल ना, त्याला बोडखं डोकं म्हणतात, डोक्यावर काहीच नाही, तर शब्द काय वापरला आपण, बोडख्या डोक्यानं येऊ नका. तर तसं जे फेटा बांधल्या जातो त्याला मुंडासे असं बांधणं असा एक शब्दप्रयोग आहे तो. मग आता आमंत्रण कोणतं दिलंय, आवतन कोणतं दिलं आपण, मुंडास बंद आवतन किंवा मुंडासे बंद आवतन. याचा अर्थ आपल्या घरातल्या सर्व पुरुषांनी त्या कार्यक्रमाच्या जे काही आहे तिथं भोजनासाठी जायचं आहे. म्हणजे जितकेही त्या गावात तो माझा प्रतिनिधी फिरेल, देशमुख सरांच्या इथलं मुंडास बंद आवतन आहे, देशमुख सरांच्या इथलं मुंडास बंद आवतन आहे, तर त्या घरातली सर्व पुरुष मंडळी त्या कार्यक्रमासाठी येतील आणि भोजनाचा लाभ घेऊन जातील. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार मी सांगितला होता चूलबंद आवतन. आता चूलबंद याचा अर्थ काय होतो की स्वयंपाक करायचा नाही. हा मात्र शब्दप्रयोग तुमच्या लवकर लक्षात येईल. तर मग परत माझ्या प्रतिनिधीने आवतन कसं दिलं, देशमुख सरांच्या इथलं चूलबंद आवतन आहे, देशमुख सरांच्या इथलं तुम्हाला चूलबंद आवतन आहे. याचा अर्थ घरातले पुरुष आणि महिला या सर्वांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि भोजनाचा पण आपण तिथं आस्वाद घ्यायचा आहे.
म्हणजे आमंत्रणाचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले किंवा आवतनाचे 3 प्रकार सांगितले. पहिलं सांगितलं आवतन आहे, आवतन आहे, आवतन आहे असा जेव्हा तो प्रतिनिधी आपल्याला आमंत्रण देत जातो तेव्हा त्या घरातल्या एकाच सदस्यानं भोजनाकरता यायचा असा तो तुम्हाला आलेला संकेत असतो. आलं का लक्षात? तेवढीच व्यवस्था तिथं केलेली आहे. मग मी ठरवलेली आहे की मी 50 माणसाची व्यवस्था केली बरं का किंवा 70 माणसाची केली तर मी गावातल्या 70 घरातल्या लोकांना त्यांना सांगितलेलं असतं की आवतन आहे असं सांगून या. म्हणजे मी तेवढी व्यवस्था केली. आता असं गृहीत धरा की माझ्या गावची लोकसंख्या 1000 आहे आणि गावात पुरुषांची संख्या 500 आहे. मग मी काय म्हणेन की 400-500 लोक जेवायला येणार आहेत. मग मी त्यांना सांगेन की मुंडास बंद आवतन द्या. मग तो प्रतिनिधी सगळ्यांना सांगित जाईल की देशमुख सरांची इथलं मुंडास बंद आवतन आहे. म्हणजे मी तेव्हा अपेक्षा असं करतो की आता 300-400 पुरुष मंडळी इथे जेवायला येणार आहे. बरं, जसं मी म्हटलं की गावची लोकसंख्या 1000 आहे, महिला पुरुष लहान मंडळी सगळी मुलं बाळ पकडून, आणि मी आता अशी तयारी दाखवली की मी 800-900 लोकांचं इथं भोजनाची व्यवस्था करणार आहे. तर मी आमंत्रण कसं सांगेल त्यांना की आता तुम्ही सांगा चुलबंद आवतन आहे, म्हणजे कृपा करून कुणीही स्वयंपाक करू नका आणि कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि भोजनाचाही आस्वाद घ्या. तर व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागाला उद्देश असा होता मंडळी की बऱ्याच जणाला हे शब्द माहीत होते, आवतन, चुलबंद आवतन, पण आवतन चुलबंद आवतन फरक आहे आणि त्याच्यातला एक होता शब्द मुंडास बंद आवतन. तर याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. आपल्याही आजही तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना विचारा, फार नवीन माहिती मी आपल्याला दिली अशातला भाग नाही, परंतु ती आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेली माहिती जर आपल्याला नसेल तर अडचणीचा मुद्दा होईल आपला. म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून लाईक करा, शेअर करा आणि असे जर काही आमंत्रणाचे आणखीन काही वेगळे प्रकार असतील तर ते तुम्ही कृपा करून मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.